हो बघा ना, काय झालं सलीला? गयाताई, तुम्ही पाणी घेऊन या. हो. गोपाळ बुवा, अहो ही कोण मुलगी, कुठून आली आणि हिला चक्कर कशी आली? आत्ताच आली ती आणि इथे स्वामींच्या दर्शनालाच आली आहे. तिला चक्कर आली ना, कळेल आपल्याला. थांबा तुम्ही. बाळा उठ, तुझे डोळे उघड बघू. गयाताई, पाणी मारा तिच्या तोंडावर. ए बाळा, अगं काय होतंय तुला? डोळे उघड ना. बाळा उठ, तुझे डोळे उघड बघू. माई हो बघा ना, ती डोळेच उघडत नाहीये. अरे देवा, गेले की काय? तिला चक्कर आली आहे ना. अहो तिला शुद्धीवर तरी येऊ द्या. स्वामी सुद्धा स्थानावर नाहीये. माई आपण काय करायचं आता? स्वामी, अहो बघा ना, हिला काय होतंय? आम्हाला तर काही कळतच नाही काय होतंय ते. आम्ही आम्हाला काही समजतच नाहीये हो. शिव शंकर शंभो. हे स्वामी स्थानच आहे ना? हो, हे स्वामी स्थानच आहे. मग स्वामी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचंय. तुला स्वामींना भेटायचंय का? बर, पण तुझं नाव काय आणि तू इथे कशासाठी आलीयस? माझं नाव सरस्वती. मी अनाथ आहे. माझी आजी आणि मी दोघीच होतो कुटुंबात. काही दिवसांपूर्वी आजी मला सोडून गेली. माझी आजी स्वामी भक्त होती. ती स्वामींची खूप भक्ती करत होती. आजी गेल्यानंतर मला कळतच नव्हतं आता काय करावं. एकटीने कसं जगावं. आणि त्याच वेळी आजी तूही गेलीस. आता मी एकटी कशी जगू?
जगणं आता असह्य वाटतंय. ज्याचं कुणीच नसतं त्याचे स्वामी असतात. अक्कलकोटलाचा तो साक्षात्कार झाला आणि मी अक्कलकोटला निघून आले. आता स्वामीच माझे सर्वे सर्व आहेत. स्वामींनी मला स्वीकारलं की पण मी त्यांना कधीच पाहिलं नाही. ते भक्त म्हणून मला स्वीकारतील ना? स्वीकारलंय बाळा मी. सरस्वती बाळा, तुला स्वामींना भेटायचंय ना? मग तुझे डोळे बंद कर बघू. आता उघड. आता हे स्वामी आहेत. आणि तू स्वामी स्थानावरच आलीयस. स्वामी, स्वामी मला माफ करा. स्वामी, माझं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे काहीच कळत नाहीये. कळेल. आमच्यावर सोडलंयस ना, उद्या सकाळी सगळं कळेल. माई गया, पुरणपोळीचा बेत करा, हिला जीव घाला. हो स्वामी. बाळा जा, आराम करा. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. भीमा, मागच्या वेळेस घशाला लागला होता हुक्का. आज जर असं झालं तर याद राख. यावेळी ना याला या महिन्याचा मेहनताना देऊच नका. इतक्या चुका केल्यात नाही ना. आपल्याला त्याला मेहनताना द्यावाच लागेल चिरंजीव. 3 रुपये देतो ना आपण याला, यावेळी 2च द्या. यावर लावा अंगठा.
मालक काय लिहिलंय यात? मला काही समजत नाहीये. या महिन्याचा मेहनताना मिळाला असं लिहिलंय. लाव, काय लिहिलंय म्हणजे? वाचताही येत नाही तुला आणि वरून आम्हालाच विचारतोस. अंगठा लाव लाव. अपमान वाटतोय ना? भीक वाटते ना? मग ही भीकच आहे तुझ्यासाठी.